लांडोर बंगला हा एक ऐतिहासिक विश्रामगृह म्हणून ओळखला जाणारं ठिकाण आहे. चष्मा घाला ना सर, चष्मा घाला ना, चष्मा देणार रे यार, त्या सरांना चष्मा देणार. अरे लय मोठं होऊन जाईल. नाही पण इकडे तर बघा तुम्ही काय करताय, ते पावडर घेऊन आलेत हातरुमालामध्ये आणि तेच आता लावतायचे सगळे. चला काहीच आपण आता धबधब्याजवळ चालू आहेत. हे बघा, हे भाई हळू रे. चला काहीच आलोय आपण धबधब्याजवळ. बघा काय छान वातावरण आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. आणि आज आपण जाणार आहोत लांडोर बंगला किंवा लळिंग किल्ला, दोघांपैकी एक आपण लोकेशन चूज केलेलं आहे. आणि आज सगळे आपले 11th स्टँडर्डचे जे स्टुडंट आहेत माझ्यावाले, सो त्यांच्यासोबत आज फिरायला जाणार आहेत. हे बघा आलेत मानवून ते. सो आता थोड्याच वेळात आपण निघूयात. हे बघा इकडं. चला आता निघूयातच आपण थोड्या वेळामध्ये. चला गाईज, फायनली आपलं लोकेशन ठरलं. आपल्याला लांडोर बंगल्याला जायचं आहे. सो चला आता निघूयातच. चला गाईज, आपण आता लळिंग किल्ल्याजवळ आलेलो आहेत. आणि अगदी लळिंग किल्ल्याच्या शेजारीच आपल्याला लांडोर बंगला पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही, पूर्णपणे डोंगर रांगा आहेत या साईडला. सो आता थोड्याच वेळामध्ये आपण लांडोर बंगला इथे पोहोचणार आहोत. धुळे शहरापासून अगदी 10 किलोमीटर अंतरावरती लांडोर बंगला आपल्याला पाहायला मिळतो गाईस. पाहू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे इकडे. फायनली आपण पोहोचलो आहोत आता लांडोर बंगल्याजवळ. चला आता इकडनं जाण्यासाठी आपल्याला रोड आहे गाईस. बाईक जोपर्यंत जाईल तोपर्यंत आपण पुढे बाईक घेऊन जाऊयात आणि नंतर मग तिथे बाईक लावून आतमध्ये तुम्हाला संपूर्ण लांडोर बंगल्याबद्दल माहिती दिली जाईल. आणि त्यानंतर लांडोर बंगल्याचा संपूर्ण व्ह्यू आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल गाईज. सो फायनली आपण आलेलो आहोत. हे आपलं गेट आहे गाईज. बघा लांडोर बंगल्यासाठीचं अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे गाईज. पूर्णपणे डोंगर रांगांमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये लांडोर बंगला आपल्याला पाहायला मिळेल गाईज. चला आता मध्ये आलोत आपण. थोडंसं इथे बघा टावर दिसले, टावरवर चढलेत बघा हे मुलं. चला जाऊत आपण पण वरती. आता वरून पूर्णपणे तुम्हाला आजूबाजूचा पूर्ण व्ह्यू दाखवण्यात येईल गाईज. चला जाऊत आपण आता वरती. सो चला गाईज, वरती चढलो आहेत आपण. मस्त यांचे फोटोशूट चालू आहेत. चला आता तुम्हाला संपूर्ण व्ह्यू दाखवण्यात येईल ना, कशा प्रकारे व्ह्यू आहे. सो बघू शकता तुम्ही गाईज इथं की कशा प्रकारे व्ह्यू आहे. यांच्या इकडे फोटोशूट चालू आहेत गाईज. चला इकडे बघू शकता तुम्ही. बघा त्या साईडला धरण आहे गाईज छोटंसं. चला आपण आता इथं थोडा वेळ बसूयात आणि नंतर मग आपल्याला लांडोर बंगल्याकडे जायचं आहे. आपण वेगळीच कडे येऊन गेलो गाईज. शिकणं इथे इतके रस्ते आहेत, पूर्ण जंगलामधनं यायचं आहे. सो वेगळ्या डायरेक्शनने आल्यामुळे आपण आता थोडंसं इथे थांबूयात आणि नंतर मग आपल्याला लांडोर बंगल्याकडे जायचं आहे गाईज. चला ना फोटोशूट वगैरे करा ना, आमचं बी करा ना. चल भाई घे, हे पकड ना 2 मिनिटं. चला काही आता फोटोशूट वगैरे करून घेऊ आपण. मोबाईल कोण पकडतंय भैया? चला सगळेच या ना भाई. जावा रे स्पेशल गाईज हे फोटो काढताय. अरे बाबा गाईज, आता मी पण उद्यापासून ब्लॉगचं चालू करून देतो. फोटो काढून घ्या ना. चला चष्मा घाला ना सर, चष्मा घाला ना, चष्मा देणार रे यार, त्या सरांना चष्मा देणार. अरे लय मोठं होऊन जाईल. नाही आता काय डोळे बंद झाले तरी काय टेन्शन. झोपून घ्या. चलो या सगळे येणार आहे. सो चला गाईज, आता निघूयात आपण आपल्या लोकेशनकडे, कारण आपलं लोकेशन चुकलेलं होतं. सो चला आता जाऊयात आपण खाली. हे बघा चाललेत खाली सर्व. हे बघा या गाईज वरती बाकीचे आहेत, अजून खाली आले नाहीत. मारुडीवरून नको रे, आधीच पाय गेलाय त्याच्यावाला.
सो चला गाईज आपण आता थोड्याच वेळात निघूयात, कारण लांडोर बंगल्याला जायचं आहे. हे वेगळ्याच लोकेशनला घेऊन आले ते इकडनं. चला गाईज मस्तपैकी आपण आता पोहोचलोय लांडोर बंगल्याला. पाहू शकता तुम्ही आता. चला आपल्याला इथनं जागा नाही, इकडे जायचं आहे आपल्याला. चलो भाई, खूप दूर चालल्या गेलो होतो गाईज आम्ही. राही इथनं 8-9 किलोमीटर पुढे रॉंग साईडला चालल्या गेलो होतो, मध्ये जंगलामध्ये पूर्ण. हे तिकडं कुठं बंगला कुठे आहे पण? हा मग तिकडे नंतर जायचंय का? ओके चला गाईज तिकडे नंतर जायचंय आपल्याला बंगला बघायला, पण आधी आपण इकडं मस्त फिरूयात. चला हे आले आहेत बघा. मग बघावं तर लागेलच ना. आता इकडं चालले कुठं पण तुम्ही धबधबा बघायला का? इकडे जायचंय का? सो चला गाईज आपण इथे बघा छोटासा धबधबा आहे, तिकडे जाता येते. हळू उतरा रे पडशाल. चला गाईज बघू शकता तुम्ही इथं कशा प्रकारे व्ह्यू आहे, अतिशय छान. हे फक्त पुढे नका जाऊ रे, मागे थांबा. चला ना फोटो वगैरे काढू ना. खाली आहे का जायला जागा? हे चल ना आदित्य, खाली आहे का जागा? चला ना, चला खाली जाऊत ना तिकडे. हो रे बनवत. चला काही जाऊत आपण खाली. चला काही आपण आता धबधब्याजवळ चाललोय. हे बघा, हे भाई हळू रे जा भाई जा, खालूनच जा डायरेक्ट. चला पोहोचलो आपण, जाऊयात खाली. आता तुम्हाला धबधबा दाखवण्यात येईल. इतका मोठा धबधबा आहे गाईस इथं, वॉटरफॉल जबरदस्त. चलो गाईस आयशा, हे चला खाली उतरू ना. धबधबा कुठे? यस चलो गाईस, आता इथनं तुम्हाला धबधबा दिसेल. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे धबधबा आहे गाईस, अतिशय छान. एवढ्या वरून खाली येतोय बघायच बघा, आणि पाणी पण मस्तपैकी. सो चला आता सगळेजण आले तिथं. हे भाई इथनं व्यवस्थित उतर रे, फक्त डायरेक्ट उड्या नका मारू. हे आणि थोडंसं पाणी आहे, पाण्यामध्ये व्यवस्थित हा, पाय सटकेल त्याची काळजी घ्या. चला गाईस फुल एन्जॉय गाईस, फुल एन्जॉय. चला गाईस आलोय आपण धबधब्याजवळ. बघा काय छान वातावरण आहे. वाव किती सुंदर व्ह्यू गाईस, पाहू शकता तुम्ही. अतिशय पूर्ण डोंगराच्या आतमध्ये हा धबधबा आहे. चला मग मारायचंय का उड्या? अरे बापरे, सडकलो तर बाई मीच. चप्पल काढून द्यावं लागेल बाई, लई सडकते माझी चप्पल. काय फोटोशूट वगैरे करतायत का? किती फोटो काढता रे. हे बघा गाईस वरती चालल्या गेलं तर ऐकत नाही. तो एक बाईने तडाय कपडे काढलेले आहेत. उडी मारतो का काय तो रे? हा ए सांभाळून रे. हे बघा गाईस ऐकतच नाही. फोटोशूट करण्यासाठी बघा किती वरती चालल्या गेले ते. आदित्यन तो गेलाय वरती. हे बघा हे पण गेलेत वरती गाईस. पण काही खतरनाक व्ह्यू आहे, एकच नंबर. पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर व्ह्यू आहे गाईस. वॉटरफॉल आहे. नक्कीच अशा वातावरणामध्ये ना फिरायला नक्कीच घराच्या बाहेर निघत जा गाईस. सॅटर्डे संडे असतो, मस्तपैकी एन्जॉय करून घ्यायचा. फक्त एवढे एन्जॉय करताना काळजी घ्यायची, आपल्या जीवाला हानी होणार नाही याची पण काळजी घ्या. मारतोय का मानव? उडी मारतोय का? मार मग. सो त्याच्यामुळे फक्त आपण इथे थोडा एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत, बसलोय. आणि नंतर मग आपल्याला लांडोर बंगल्याकडे पण जायचं आहे. सो आपला मेन पार्ट जो आहे तो लांडोर बंगला आहे, कारण लांडोर बंगला हा एक ऐतिहासिक विश्रामगृह म्हणून त्याला ओळखलं जातं. सो आपल्याला तिथे जायचं आहे थोड्या वेळामध्ये. निघालोय आपण आता. यांचे फोटोशूट झालेत, बराच वेळ फोटोशूट करत होते. काय रे अजून करताय? हे बघा काही अजून फोटोशूट करायला लागले ते. चला आता निघावं लागेल, कारण बराच वेळ इथे थांबलो. किती छान वातावरण आहे काही. बागी तू पडशील. हळू रे, नाही तर 4 इंचाने खाली येणार. जेपायला डायरेक्ट खालीच पडणार डायरेक्ट. सो चला गाईज आपण जाऊयात आता पुढे. सो चला गाईज आपण आता निघालोय दादा, लांडोर बंगल्याकडे जायचं आहे. आलेत बघा या आगाऊ सगळे. चला
हे बघा काही परत अजून फोटोशूट करायला लागून गेले, काय खरं नाही यांच्यावालं. चला रे, फोटो नका काढू, चला आता बागे बागे. मस्त एन्जॉय करत आहेत गाईस. असं छान वातावरण आहे, एकच नंबर. पळू नका रे फक्त. हा, शाळेचे मुलं आले आहेत गाईस बघा, इथं होत आहेत. हा नाही रे, आज 15 ऑगस्ट आहे ना, ऑफ कसं येतं, आज सुट्टीच आहे ना. सो आज सुट्टी असल्यामुळे गाईस हे बघा स्कूलचे मुलं आलेले आहेत, मस्तपैकी पोहत आहेत. आम्ही काय पोहलो नाही, लगेच निघालो वरती. चला गाईज, आपण आता आलो आहेत गेटाजवळ. इथनं आपण आता आतमध्ये जाऊयात लांडोर बंगला. तुम्हाला संपूर्ण आतमधला व्ह्यू दाखवण्यात येईल आता थोड्या वेळातच. चला आता निघूयातच आपण आतमध्ये. निघूयात आपण पूर्णपणे, बऱ्यापैकी आपण लांडोर बंगला फिरलोय. स्वतः थोड्याच वेळात आपण निघणार आहोत. चला आता बघा, यांनी बाईक वगैरे काढल्यात. आपल्याला रोकडोबा मंदिरावर पण जायचं आहे. सो चला आता निघूयातच. निघालोय आता आपण. आपल्याला आता रोकडोबा मंदिरावर पण जायचं आहे. लांडोर बंगला फिरला गेला आपल्याला, आता आपण रोकडोबाच्या मंदिरला जाऊया गाईस. आपण आता रोकडोबाच्या मंदिरावरती पोहोचलेलो आहोत. चला जाऊयात आपण मंदिराकडे. बघा सगळेजण आलेत, उतरलेत मस्तपैकी. आता जाऊयात आपण रोकडोबाच्या मंदिरामध्ये. पण इकडे तर बघा तुम्ही काय करताय, ते पावडर घेऊन आलेत हातरुमालामध्ये, आणि तेच आता लावतायचे सगळे. काही खरं नाही काही त्यांचं. हातरुमालामध्ये पावडर घेऊन आले ते मुलींसारखं. चला आता निघूयात आपण थोड्या वेळामध्ये मंदिराकडे. आज शनिवार असल्यामुळे रोकडोबाच्या मंदिरावर भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते गाईस. सो चला आता मस्तपैकी आपण रोकडोबाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. पण जाण्यापूर्वी आपण चपला काढून घेऊयात आणि मग निघूयात आपण रोकडोबाच्या मंदिरामध्ये गाईस. सो चला आता आलेलो आहेत आपण. चला गाईज, आता आपण इकडे बाहेर आलो आहेत. मध्ये रोकडोबा मंदिरचं आपण दर्शन घेतलं आहे. या ठिकाणी ज्वाला माता आहे बघा. चला आता इथे दर्शन घेऊन घेऊयात आपण. सो इकडे साईबाबाचं मंदिर आहे गाईज, शेजारीच पाहू शकता तुम्ही. सो चला गाईज, आपलं आतमध्ये दर्शन घेतलं गेलं. आता बाहेर प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. सो इथे दर्शन घेऊयात आपण. शिवाय, ओम नमः शिवाय. सो चला गाईज, आपलं दर्शन झालंय. प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं आपण. चला आता जाऊयात खाली. कुठे चालले इकडं, हो का? चला गाईज, आता मागे चालले ते, बघूयात आपण पण जाऊन. चला गाईज, इथं पण मंदिर आहे. सो आपण जाऊयात वरती व्यवस्थित, तिथं लागेल. सो चला गाईज, जाऊयात आपण. खूपच छोटी जागा आहे, इथनं पाहू शकता तुम्ही. आपल्याला या प्रकारे मध्ये जावं लागेल. एकच माणूस फक्त जाऊ शकतो आतमध्ये. सो हनुमानाचं मंदिर आहे गाईज, इथं छोटंसं पाहू शकता तुम्ही. गुफा आहे मध्ये, डायरेक्ट आतमध्ये कशा प्रकारे इथं. चला आपण आता दर्शन घेऊयात आणि मग जाऊयात गाईज बाहेर. गाईज इथं बघा, शनिवार असल्यामुळे ना इथं चहा नाश्त्याची सोय केलेली असते. सो चला हे बघा, चहा पित आहेत मस्तपैकी. आता बसलेत सगळेजण चहा प्यायला. आणि गाईज आज शनिवार असल्यामुळे ना प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते. आणि अगदी रोकडोबाचं मंदिर जे धुळे शहरावरून आपण मालेगावकडे जाणारा जो आपला हायवे, अगदी धुळ्यापासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती आपलं रोकडोबाचं मंदिर आहे. सो चला गाईज, यांचा चहा पाणी झाला की मग आपण आता निघूयातच थोड्या वेळामध्ये. अरे डबल चहा घेताय तुम्ही, दोनदा घेतले ना तू. हे बघा गाईज, तो आदित्य बघा गाईज, तिसऱ्यांदा गेला चहा गेला तिसऱ्यांदा. काय रे, 3 वेळा गाईज डबल ट्रिपल चहा घेता येते डायरेक्ट.
एवढी चहा आवडते चाय लवर बघूयात आपण आता दर्शन झालंय आपलं रोकडोबाचं. आता आपण घरी निघणार आहोत आणि आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहोत गाईस. नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग कशा प्रकारे वाटला, ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.